7 ते 8 जणांचं टोळकं, हातात कोयते आणि तलवारी, गरम डोकी आणि तापलेले रक्त। अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा गुंडगिरीचं साम्राज्य डोकं वर काढताना दिसतंय। जावसई परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणावर 7 ते 8 जणांच्या टोळीनं तलवार आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून थरकाप उडवणारा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। अंबरनाथच्या फुलेनगर वाडीमध्ये सुधीर ओमप्रकाश सिंग हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि या परिसरात त्याचा तबेला सुद्धा आहे। गाडीच्या फुटलेल्या पार्टचं वेल्डिंगचं काम करण्यासाठी तो घराजवळ असलेल्या गॅरेजवर गेला आणि तिथं अचानक मोटारसायकलवरून आलेल्या 9 तरुणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। आरोपींकडे तलवार, कोयता यांसारखी घातक शस्त्र होती, हत्यारं होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशानं सुधीरला मारहाण करत कोयता आणि तलवारीनं हल्ला केला। मैं गया था गाड़ी का वेल्डिंग करने, पीछे से वो गोया, यश और क्रिश और सुशांता 4-5 बच्चे लोग डायरेक्ट मारने लग गए। क्यों मारा? क्यों दुश्मनी है पहले? वही ठसन के बारे में मारा रही है। मतलब मैं सुबह निकल के पहले रैली में गया और उसका फिर उन लोगों ने उधर देखा मेरे को, दीप के साथ गया था। दीप और उसको लगता पहले कुछ रहेगा, तो फिर उन लोग ठसन दे के वहाँ से गए। फिर मैं उसके साथ घूम के छोड़ा दीप को, मंदिर गया, मंदिर से आया, पंचर बनाने गया। पंचर बनाने के बाद मैं गाड़ी का स्टैंड बनाने गया, वेल्डिंग करने गया, तभी लोग पीछे से आए, मारे मेरे। या हल्ल्यात सुधीरच्या पाठीवर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्यात। त्याला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। हल्लेखोरांनी दरम्यान पळ काढताना सुधीरची मोटारसायकल सुद्धा तोडफोड केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट कैद झाली आहे। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि हल्लेखोरांच्या टोळीचा पोलीस शोध घेत आहेत। पण सध्या शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।